सुरुवातीला करंदी बनवतो ना त्यावेळेस ती चांगली निवडून घ्यायची, कारण करंदीमध्ये खूप बारीक असे खडे असतात. निवडून झाली ना तर कोमट पाण्याने ते 2-3 वेळा चांगली धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यावरची जी स्मेल आणि धूळ बसलेली असते ती सगळी निघून जाते. 2 चमचा तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये करंदी, मीठ, हळद, हिंग टाकून मंद आचेवरती ती चांगली परतून घ्यायची. परतून घेतली की त्याची चव देखील छान वाढते. हे बघा, येथे आता आपली करंदी छान फ्राय झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा 2 चमचा तेल घेतलं. एक मोठ्या आकाराचा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगला परतून घेतला. त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकली. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत टमॅटो, हिरवी मिरची आणि मीठ. आपला टमॅटो थोडासा मऊ झाला की त्यामध्ये लगेच आता आपण प्रत्येकी 1 चमचा हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल पावडर, गरम मसाला टाकून आपले ड्राय पावडर्स करपू नये म्हणून त्याला 1 मिनिट परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपण जी फ्राय केलेली करंदी आहे ती टाकून घ्यायची आणि मिक्स करायची. आणि आपली करंदी चांगली शिजेल एवढी त्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आणि 15 ते 20 मिनिटासाठी छान आपली करंदी शिजवून घ्यायची. ही पहा, तयार झाली आपली मस्त अशी करंदी रस्सा.